9 वाजायला आले तरी या निलिमाचा पत्ता नाही अजून. मी पण आता मनमानी करायला लागली. मला ना सगळे सहनच होत नाहीये. ललिता, तुला किती वेळा सांगितलं सारखी चिडत जाऊ नकोस. मला सांगायला काय जातंय? सारखं आईकडे जाण्याची गरजच काय त्याची सेवा करायला? आई आहे ना भावाकडे, भाऊ करेल सेवा. त्याशी सूट दिली ना की त्या सुना असतात ना त्या हातावर जातात. सत्य आहे. काही हाताबाहेर जायच्या नाहीत आपल्या सुना. धाकटी कशी अडकले बघितलेस ना स्वतःच्या जाळ्यात. एक दिवशी मोठी अडके. पण आता इंद्रनीलचा पैसा तिच्या हातात राहणार आहे, माझ्या नाही. त्या एवढ्याशा तुटपुंज रकमेसाठी कशाला जीव वर खाली करतेस ललिता? तिला जमणार आहे का 20,000 रुपयात महिना चालवणं? तुला सांगतो, एक दिवस ती घोळ घालेल आणि इंद्रनीलच्या नजरेतनं उतरेल बघ तू. 1 तारखेचा मेळ येते, 30 तारखेला कसा घालते ना तेच बघते आता. भाजी करता 4,000 पुरतील. फळं 3,000. 3,000 नाही, नको. 4,000 आईंना लागतात ना. न्यूजपेपर एकच फिक्स. वाण्याच्या सामानाकरता 6,000. 6,000 नको. 5,000 ठेवते. नाही, नको. पण जास्त लागले तर 6,000. अरे बापरे, हिशोब अजूनही बजेटच्या बाहेर जातोय. काय करू? भाऊजी काय झालं? अगं बरं झालं आलीस लवकर. आपल्याला जायचंय घर बघायला. आता एवढे घाई नाही? हो अगं, माझं एका ब्रोकरशी बोलणं झालं. त्याने मला सांगितलं की एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय. आणि विशेष माहितीये का तुला, आपल्या नीलच्या ऑफिस जवळ सुरू होतोय प्रोजेक्ट. हो, मग आता आपल्याला तिथे जायचंय का? हो, तिथेच जायचंय आपल्याला. आम्ही बघितला फ्लॅट आणि आम्हाला खूप आवडला. येस. आणि नीलच्या ऑफिस जवळ असल्यामुळे त्यालाही बोलावून घेतलं. निलिमा माझ्याबरोबर होतीच. तुला सांगतो स्वानंदी, खूप छान फ्लॅट आहे. एरिया पण छान आहे, मस्त हवेशीर आणि लख प्रकाश पडतो घरामध्ये. आणि पश्चिमेच्या बाजूला खिडक्या असल्यामुळे ना छान गार वारे येतं फ्लॅट मध्ये. कडक ऊन अजिबात येत नाही. हा, फारच छान. पण ह्यांना आवडलंय का? अगं त्यानेच तर मला सांगितलं तुला घेऊन यायला. आणि तुला माहितीये का, गुढी पाडव्यामुळे ना 1 आठवडा डिस्काउंट ऑफर आहे. आणि मॅडम, आज त्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे आता जर मला घर आवडलं तर आपण लगेच बुक करून टाकायचंय? येस. कारण आपण उशीर केला तर आपल्याला ती डिस्काउंट ऑफर मिळणार नाही. अरे बापरे, असं होतं तर मग बुक करून टाकायचं ना. तुम्हा सगळ्यांना आवडलं होतं ना. असं कसं? नील म्हणाला स्वानंदीने बघून पसंत केला पाहिजे. आणि आम्हाला दोघांनी तसंच वाटतं बरं का.
पण भाऊजी आपण घाई नाही ना करत आहोत. म्हणजे बँकेचं लोन पास व्हायला हवं. लोन पास नाही झालं तर टोकनचे पैसे पण अडकून पडतील. अगं नीलचं बँकवाल्यांशी बोलणं झालंय ऑलरेडी. हो, हो, आणि हे प्रोजेक्ट आहे ना बँक अप्रूव्ड आहे. पण आणखीनही काही गोष्टी बघाव्या लागतील ना. म्हणजे जमिनीची कागदपत्र, ते NOC वगैरे. म्हणजे मला एवढं काही त्यातलं कळत नाही. नील ऑलरेडी त्यांची फाईल वकिलांना दाखवतोय आणि म्हणून मी तुला घ्यायला आलो इकडे. आता उशीर नको करायला, चल पटकन हो, जाऊया. चला चला निघूया. खाल्ल्यानं जाऊन दही बटाटा पुरी खायचे. सारखं जातो जातो काय करतो, बस ना जरा. आलास तर जर गप्पा मार. काय वच्ची मावशी, अमुक पाचक तमुक उन्हाळ्यात खावं. किती खाऊ घालताय मला, पोट भरलं माझं. अरे खरंच पाणीपुरी पाचक असते बाबा. आठवड्यातून किमान 2-3 वेळा तरी खावी. हो, तुम्ही भेळ आणि पाणीपुरी मध्ये अडकलात. इकडे मला निलिमा वहिनींची काळजी पडली आहे. बाई साहेबांना जर कळलं तर खूप चिडतील त्यांच्यावर. हो रे, खरं आहे तुझं म्हणणं. पण निलिमा हिमतीची आहे बाबा. घाबरली नाही पोर. मानलं पाहिजे तिला. वा वा. पण फार माया हो स्वानींनी ताई म्हणून त्यांची. मायेत शक्ती असतेच रे बाळू. माया ना स्वतःच्या फायद्या तोट्याचा विचार कधीच करत नाही. बाई साहेबांच्या मनात जो दुष्टपणा चाललाय ना स्वानंदीताईंबद्दल, तो ऐकलाय निलिमा वहिनींनी. म्हणून तर त्या सारख्या आपल्या त्यांच्या बरोबरच असतात, अगदी सावली सारख्या. छाणी आहे रे पोर. खरंय. तुला सांगू बाळू, निलिमा ना ललिता समोर जरी तोंड उघडत नसली ना तर तिला कळतंय सगळं. ती आहे म्हणून मी निर्धास्त आहे. मला स्वानंदीची काळजी नाहीये. तुम्ही पण अशी अगदीच काळजी सोडू नका. तुमचा पण धाक असला पाहिजे बाई साहेबांवर. नाहीतर दोघींचा छळ करायला मागे पुढे बघणार नाही त्या. अरे छळ करेल आणि मी बरी छळ करू देईल तिला. तू सांगते बाळू, तिची सद्दी संपत आली आहे. मी संपेन तिची सद्दी. तुला माहित नाहीये, मी नुसती बोलत नाही, नुसती बोलते ती टुच्ची, करते ती वच्ची. हो नाही ना, फार कठीण आहे ती बाई. हो, नशीब आज घर खरेदी करणार आहेत हे त्यांना माहित नाही. नाहीतर तिथेही घोळ करून ठेवला असता त्यांनी. पोराच्या सुखात बिब्बा घालायला आवडतो त्यांना. माझ्या पोरांच्या नाही, कुणाच्याही सुखात विरजण घालायला आवडतच ती. आई लोकांना देव पृथ्वीवर पाठवतोच मुळात विरजणाची वाटी घेऊन. कशी आहे ही ललिता? भिकाराला सुद्धा जास्त भीक मिळाली म्हणून त्याच्यावर पण जळेल. या जन्मी तरी अशी बाई मी कधीच बघितली नव्हती. अहो, पोटच्या पोरांचं सुख सुद्धा बघवत नाही या बाईला. सारखी नजर असते त्यांच्यावर. असं का बोलतोस तू सारखं? काय नवीन घडलंय का? हो, काय सांगू वच्छी मावशी. त्यांना ते करताना काही वाटत नाही, पण इथे बोलताना मला शरम वाटते. हो, काय झालंय काय? हो, चारी मुलं हॉलमध्ये झोपतात आणि हे दोघे बेडरूम मध्ये झोपतात. भाई, नील स्वानंदीला स्वतंत्र बेडरूम नाही? नाही ना, 4 महिने झालेत फक्त लग्नाला. ग बाई, अशी माणसं म्हणायची. पोरांच्या प्रेमाची परीक्षाच म्हणायची ग. विषय काढायचं तरी कसं, या विषयावर बोलायचं तरी कसं बाळू? हो, पण एक सांगतो, आज बाई साहेब थेट करणार आहे निलिमा वहिनींच्या नावाने. हो, करू दे तिला काय करायचं ते. मी आहे ना खमकी, तिची बोलतीच बंद करून टाकते. हे सरप्राईज. पिलं मला कशाला दाखवू त्यांना जरा. हे जागेचे पेपर्स आहेत का? आपल्या नव्या घराच्या बुकिंगचे. आणि ही आयडिया निलिमा वहिनीची होती.